Audio Jungle. Audio Jungle. 25व्या वर्धापन दिनानिमित्त आपण केक कापणारच आहे, पण दरवर्षी दर महिन्याला आपण जे आपले ज्येष्ठ नागरिक असतात त्यांचा वाढदिवस असतो, त्या अनुषंगाने आपण एक महिन्यातून एकदा साजरा करतो. तर आज जे ज्यांचे वाढदिवस या महिन्यातले आहेत त्या सर्वांना विनंती की आपण पुढे यायचे. सुरेखा शिवाजी कातोरे, द्रौपदी पांडुरंग सपकाळ, विलास मनोहर कुलकर्णी, कनेलाल नरहर ताराळकर, रंजनी मोरेश्वर मगर, मुरलीधर पांडुरंग सातपुते, हिराबाई दत्तात्रय नलावडे दबवडे, रमेश अभयकुमार कोळेकर, भारती महादेव शिंदे, सरोज गोवर्धन व्यास, कुंदा शांताराम कांबळे, आशादेवी मारुती दुर्गुडे, नंदू उर्फ मी स्वतःच आहे, रेवंत सिद्धी महादेव वाळके, रॉड्रिक्स इथेवर अंथोनी, जयराम कृष्णा पवार, अरुणा भंडारी, शिवाजी लक्ष्मण गायकवाड, कस्तुरी कोळी, सौ कोळींची बहीण अण्णा कोळी, हिंगमेरे सुभाष. या सर्वांना विनंती की आपण सर्वांनी असं लाईनशीर उभं राहायचंय. या बाजूला ज्याचं चुकून कोणाचं नाव राहिलं असेल आणि ज्याचा वाढदिवस ह्या महिन्यात असेल त्यांनी सगळ्यांनी यायला हरकत नाही. ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचा आणि 25वा वर्धापन दिन आणि उपस्थित सर्व ज्या नागरिकांचा या ठिकाणी नामोल्लेख केला त्या सर्वांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाचंच एक सुंदरसं गीत आपण घेऊया आणि केक कापूया. सौ सुरेखा शिवाजी कातोरे, द्रौपदी पांडुरंग सपकाळ, विलास मनोहर कुलकर्णी, कनेलाल नरहर तारळकर, रंजनी मोरेश्वर मगर, मुरलीधर पांडुरंग हिराबाई दत्तात्रय दत्तवडे, रमेश अभयकुमार कोळेकर, भारती महादेव शिंदे, सरोज गोवर्धन व्यास, कुंदा शांताराम कांबळे, आशादेवी मारुती दुर्गुडे, रेवणा सिद्धी महादेव वाळके, रॉड्रिक्स इथेवर अंथोनी, जयराम कृष्णा पवार, अरुणा भंडारी, शिवाजी लक्ष्मण गायकवाड, कस्तुरी कोळी, हिमगिरे सुभाष. या सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सर्वांना विनंती आपण आपापल्या जागेवर बसावं. ज्यांचा झाला नसेल, चुकून विसरला असेल त्यांनी नंतर कार्यक्रम संपल्यानंतर आपले अध्यक्ष कोळी साहेब यांच्याकडून घेऊन जावं. सर्व शुभेच्छा. आलेले सर्व मान्यवर, योगेशजी बहल, खत्रीजी आणि अनेक मान्यवर, मला काही नावं जरी नाही आली तरी सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक संघातर्फे अभिनंदन करते. महासंघाच्या उपाध्यक्ष अलका मोरे व उपाध्यक्ष कोकाटे या पण आलेल्या आहेत. आले ना, हो ठीक आहे. महासंघाचे पण आलेले आहेत. बाकी काही इतर कोणी पाहुणे आलेले आहेत त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. व थोडंसं संघाविषयी तुम्हाला माहिती सांगते. मी आपला संघ हा वल्लभनगरचा संघ 2001 साली सुरू झाला. 2001 साली सुरू झाल्यानंतर आज 25व्या वर्षी बरोबर 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. परंतु कोळी साहेब बाहेरगावी गेले असल्यामुळे आपण हा पुढे घेतला कार्यक्रम आणि वाटचाल अशी सुंदर झालेली आहे की त्यावेळेला मी आणि कोळी साहेब
4 साली आम्ही दोघं जण या संघाला जॉईन झालो. त्याच्या आधी सुतार साहेब होते. सुतार साहेबांनी थोडं दिवस चालवलं. त्याच्यानंतर जोशी आणि कुलकर्णी होते अध्यक्ष. त्यानंतर मोहिते झाले. 3 वर्ष त्यांनी केल्यानंतर मोहिते साहेब झाले. मोहिते झाल्यानंतर तिकडं हे पण महासंघ पण चालू झाला. त्यावेळेला महासंघाचं पण निर्माण झाले. महासंघाचे पांडे साहेबांना साहेब अध्यक्ष होते. त्यानंतर थोडे दिवस मोहिते साहेबांनी केलं. मोहिते साहेबांची काही तब्येत ठीक नसल्यामुळे त्याने राजीनामा दिल्यानंतर त्यानंतर कामटे साहेब, कमिशनर कामटे साहेब त्या ठिकाणी आले. त्याच्यानंतर आपले प्रभाकर कोळी हे महासंघाचे अध्यक्ष झाले. तेव्हापासून त्यांनी संघाकडं म्हणजे त्याच्या आधी आपल्या ह्या संघाचे अध्यक्ष झाले 9 साली का 8 साली अध्यक्ष झाले. प्लीज मी तुम्हाला सांगते की माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी जरा थोडंफार चुकलं तर समजून घ्या. आणि मी तुम्हाला पुढे वेळेला पण माहिती भरपूर सांगेल. लिहिलेले पण मला थोडंसं प्रॉब्लेम आहे म्हणून मी समजून घ्या. तरी संघामध्ये कोळी साहेब 4 साली आम्ही आल्यापासून आम्ही काही ना काहीतरी कार्यक्रम चालू केले, स्पर्धा चालू केल्या. त्या जेंट्सच येत होते फक्त. मग लेडीज यायला लागले. लेडीज आल्यानंतर त्यावेळेला संख्या फक्त आम्ही आलो तेव्हा 120 का 130 होती. त्यानंतर जी वाढत गेली ते 9 ते 10 सालामध्ये 500 संख्या झाली. 10-11 सालामध्ये 500 संख्येला आम्ही भरपूर कार्यक्रम घ्यायचो. आणि ट्रीप तर संपूर्ण भारत बघून झाले आमचं. फक्त 3 त्याच्यामधले शंकराचे हे झालेले नाही तर सर्व भारत बघून झाले. त्याचं सहकार्य म्हणजे अत्यंत प्रभाकर कोळी यांनी भरपूर कष्ट घेऊन केलेले. आणि आम्ही सर्व पण त्या बॉडीवरची लोक त्यावेळेला होतो. ते त्यानंतर 11-12 साली आल्यानंतर जी लोक होती त्यांनी पण म्हणजे सगळ्यांनी आम्ही सहकार्याने या ट्रीप अगदी सुंदररित्या अगदी चांगल्या झालेल्या आहेत. त्यानंतर संघासाठी पहिलं म्हणजे नगरपालिकेला विनंती करून महासंघाचा कार्यक्रम असेल तर जेवण तुम्ही द्यावं आणि बाकी काय आम्हाला नको. आणि एखादी भेटवस्तू वगैरे द्यावी. मग तेव्हा भेटवस्तू नगरपालिकेने दिली होती आपल्याला. बॅगा का काय दिलेलं होतं. आणि त्यानंतर संघासाठी सुद्धा कोळींनी म्हणजे बॅगा मिळवल्या. परत म्हणजे वस्तू ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणी भेटवस्तू दिल्या आपल्याला नगरसेवकांनी म्हणा किंवा कोणी काही हे नाही. आरोग्यसेवा भरपूर वायसेमला झाल्या. पुन्हा DY पाटीलला आपले आरोग्यसेवा भरपूर प्रमाणामध्ये आपले म्हणजे चेकिंग वगैरे लोकांचे ज्येष्ठ नागरिकांचे झाले. किंवा कोणाकोणाला काही प्रॉब्लेम आले, पैशाचे वगैरे प्रॉब्लेम आले ते सुद्धा संघाने काही काही वेळेला मिटवलेले आहेत. आणि संघाने ज्येष्ठ नागरिक आत्तापर्यंत या संघामध्ये कधीही कोणाची भांडणं वादविवाद काही झाले नाही. किरकोळ जर झालं तर त्याच्याकडे आम्ही कधीही लक्ष देत नाही. तेवढ्यातल्या तेवढ्यात सोडून देतो. आणि हा संघ आज 25 वर्ष अतिशय सुंदर चाललेला आहे. मी आज इथं 23-24 वर्ष काम करते 4 सालापासून. आणि संघाचं मी मनपूर्वक म्हणजे मला मनापासून म्हणजे माझं घर वाटतं. हे माझं दुसरं घर आणि हे माझे सगळे सहकारी बंधू भगिनी हे माझे सर्व म्हणजे माझं कुटुंब वाटतं. आणि जर घरी राहिलं तर घरी करमत नाही. मला इथं आल्या बरं वाटतं. यावर्षी 1.5 वर्षात कोळी साहेब आले. सुभाष कोळी आल्यानंतर त्यांनी पण भरपूर काय केलं म्हणजे सुविधा मिळवून दिल्या. काही याच्या ट्रस्टीतर्फे काठ्या मिळवून दिल्या ज्येष्ठांना. 70 वर्ष पूर्ण झाले त्यांना. शिवाय नगरपालिकेच्या निवडणुका होत्या त्यावेळेला योगेश साहेबांनी व इतर कोणी असं भेटवस्तू भरपूर आपल्याला आपल्या संघाला मिळाल्या. पुन्हा संघाचा महिन्यातून एकदा मीटिंग असते. महिन्यातून एकदा मीटिंग घेतो. आणि आत्ता ह्या वेळेला तर मी तुम्हाला सांगते आम्हाला म्हणजे डिसेंबरमध्येच करायचं होतं हे सर्व काही. परंतु काही ते साहेब दुबईला गेल्यामुळे राहिलं. आत्तासुद्धा कॅन्सल होत होतं. पण मी त्यांना म्हटलं काय असेल तसं थोडक्यात आपण ते म्हटलं थोडक्यात करूया काय असेल ते. पण मी स्वतः तसं म्हटलं तर जास्त हजर नाही. फक्त मी त्यांना कुठली परवानगी द्यायला हजर राहिलेले आहे. या 4-5 दिवसात येते थोडंफार तब्येत बरी नसल्यामुळे. पण ह्या 6 जणांची नावं घेते. शिंदे, सुरेश शिंदे, अंकुश गायकवाड, रेळेकर, विजय रेळेकर आणि अध्यक्ष सुभाष कोळी यांनी अतिशय आणि या आपल्या सप्ताहताई
द्रौपदी सपकाळ आणि मुक्ता चौधरीचं इतके कष्ट तिचे सारखं म्हणजे धावपळ करून सर्व काही ती करते, कारण आमच्यामध्ये यंग तीच आहे. त्यामुळे ती सर्व बाबतीत म्हणजे कुठलाही पुढाकार घेऊन कुठल्याही गोष्टी पुढं करणे आणि सहकार्य करणे हे तिचं अतिशय महत्त्वाचं आहे. आत्तासुद्धा तिने इतकी पळापळ केली, मी उशिराच येते आणि मी त्यांना सांगून ठेवले, त्यामुळे करतात ते. आणि आम्ही 6 जण असलं किंवा 4 जणी असलं ना, मी जरी माझी तब्येत बरी असली तरी मी एकटे सुद्धा 4-5 जण आम्ही कामं करू शकतो. आपला संघ टाळ्या वाजवा जरा, थोडं आपल्या संघाचं एवढं कौतुक चालू केलं काय म्हणतो हां हां ठीक आहे. आणि 25 वर्ष आपल्या संघाला आलं, तुमचं पण सहकार्य भरपूर आम्हाला मिळालेले, तुम्ही पण सहकार्य करता. आणि आपल्याकडे जेंट्स लोकांना जरा टाईम नसतो, पाणी बिणी भरायचं असतं, काय कामं असतात, त्यामुळे जेंट्स लोक जास्त येत नाहीत, पण लेडीज जास्त आमच्याकडे येतात. लेडीज प्रत्येक याच्यामध्ये सहकार्य करतात. तर जेंट्स लोकांनी जरा माझी विनंती ऐकावी की तुम्ही हजर राहा, आणि हजर राहिला तरच पुढचे काही तुम्हाला फॅसिलिटी मिळतील. कारण तुम्ही फक्त नावं घालता तेवढा पुरती आणि येत नाही. पण लेडीजला खूप कामं असून सुद्धा त्या लेडीज येऊ शकतात. 1 महिन्यात एकदा आपण येऊ शकत नाही, जास्त होत नाही. आणि हे मी काय जास्त बोलत नाही, जास्त वेळ घेत नाही. आलेल्या पाहुण्यांचे मनपूर्वक मी अभिनंदन करते. आणि असंच आम्हाला सहकार्य कायम त्यांनी करावं. आणि आता इथं जे काही पाहिजे, इथं आता हे हॉल आहे, पण काही तिथं पण प्रॉब्लेम येतात ते आम्हाला ऑफिसमध्ये, तर त्याचं काही सहकार्य करावं. इथं जरा एखादं शेड टाकून दिलं तर ते पण आम्हाला बरं होईल. आणि त्यांचं सहकार्य आम्हाला असतंच, म्हणजे बलसाहेबांचं असतं, बाकी इतर पण आपले जे आहेत कार्यकारी मंडळ ते पण आपल्याला सहकार्य करतातच. आणि मी तुमचं व सर्वांचं व आपला वर्धापन दिनाविषयी मला अजून खूप काही बोलायचं होतं, पण इतकाच वेळ आपल्याकडं नाही आहे, त्यावेळी मी थोडंच बोलून हे 2 शब्द माझे संपवते. थँक्यू. सत्कार समारंभाचा कार्यक्रम होणार आहे. आपल्या आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माजी महापौर योगेशजी बल यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष कोळी आणि सौ शकुंतला महामुनी सचिव यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय आप्पा नंदू आप्पा कदम यांचा सन्मान या ठिकाणी सुभाष कोळी आणि शिंदे साहेब करत आहेत. यानंतर रमेश कोळी यांचा सन्मान या ठिकाणी सुभाष कोळी आणि अंकुश गायकवाड यांनी करावा असे मी त्यांना, ज्यांनी हा संघ नावारूपाला आणला अशा प्रभाकर कोळी यांच्या सौ श्रीमती कस्तुरी कोळी यांचा सत्कार सौ महामुनी आणि मुक्ता चौधरी यांनी करावा. त्याचप्रमाणे द्रौपदी सपकाळ या तिघींनी त्यांचा सत्कार करावा. महासंघाचे उपाध्यक्ष कोकाटे मॅडम यांचा सन्मान महामुनी आणि सपकाळ ताई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे महासंघाच्या मोरे मॅडम यांचाही सन्मान मुक्ता चौधरी आणि उपाध्यक्ष महासंघाचे उपाध्यक्ष मोरेताई यांचा सन्मान मुक्ता चौधरी आणि महामुनींनी करावा. त्याचप्रमाणे महादेव अडसुळे पंचशील संघाचे अध्यक्ष रेळेकरांनी करावा असं विनंती करतो. यानंतर सत्कार एक महत्वाची सूचना आहे. 26 तारखेला दिनांक 26/3
2026 गुरुवार संत तुकाराम नगर या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम आहे. त्यानिमित्ताने वल्लभनगर येथील हनुमान मंदिरामध्ये रामराज्य प्रतिष्ठान आणि सन्माननीय योगेश बहल मित्र परिवार यांच्या वतीने आपल्या सर्वांसाठी विविध प्रकारच्या तपासण्या आणि हेल्थ कॅम्प म्हणजे आपल्या ज्या काही तपासण्या आहेत एक शिबिर ठेवलेलं आहे. त्या शिबिराची वेळ आहे सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. तर माझी सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन या शिबिराचा लाभ घ्यावा अशी या ठिकाणी रामराज्य प्रतिष्ठान आणि सन्माननीय योगेश बहल मित्र परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती आहे. 26 तारीख लक्षात ठेवा. 26 तारखेला हनुमान मंदिरामध्ये सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येणार आहे. धन्यवाद. एक खऱ्या अर्थाने एक सत्कार राहिलेला आहे. आपल्या संत तुकाराम नगरचे शिक्षण मंडळाचे उपसभापती आणि आमचे सहकारी शेर बहादूर खत्री यांचा या ठिकाणी रेळेकर त्याचप्रमाणे शिंदे यांनी करावा. वाकडे साहेब आत्ता आले. त्यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. रमेश कोळी आजच्या या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी ज्येष्ठांना संबोधित करावं. वल्लभनगर आपल्या 25व्या वर्धापना दिनानिमित्त प्रथमतः आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. तुमचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि मला सांगायला विशेष आनंद वाटतो की आपल्या संत तुकाराम नगर किंवा प्रभाग क्रमांक 20मधील सर्वात जुना आणि सर्वात अनुभवी असा मगाशीच मामुनीताईंनी दिलेल्या माहितीप्रमाणे ज्यांनी 500 सभासदापर्यंतची संख्या ओलांडली असा मोठा ज्येष्ठ नागरिक संघ. आणि त्यातनं विशेषतः त्यांनी सांगितलं की आमच्यात कोणतेच हेवे दावे नाही, ही विशेष बाब आहे. थोडंफार तात्पुरतं जे काही वादविवाद असतात ते तात्पुरते असतात, परंतु एवढा मोठा महासंघ आणि आजही सुद्धा सर्वात मोठा महासंघ म्हणून आपलीच ओळख आहे. त्यामुळे मला विशेष आनंद आहे. तर आजच्या आपल्या या संघाबद्दलचा मागचा जो प्रवास आहे 25 वर्षाचा, त्या 25 वर्षाच्या प्रवासाबद्दल वयाच्या 80 वर्षामध्ये आजसुद्धा त्यांची जिद्द, चिकाटी, त्यांचं लिखाण, ते पावती बनवणे, सह्या करणे, माईक हातात घेणे, हट्ट करणे, तब्येत बरी नाही म्हणून परत माईक पण सोडत नाहीत. कारण ही चिकाटी खूप महत्त्वाची आहे. त्यांना तुम्ही जर गाणं म्हणायला म्हटलं तर ते गाणं आत्ता पण म्हणतील. तर अशा पद्धतीच्या आम्हा सर्वांना मराठी गाणे बघा, परत म्हणलं मराठी गाणे म्हणजे तुम्ही काय बोला तर त्यांची तयारी आहे. तर खरं तर मगाशी आपल्याला तुमचं मनोरंजन करण्यासाठी जे सुरील गाणे म्हणायचे आहेत असे संगीतकारांचं मला नाव माहीत नाही, परंतु उत्तम गाणं म्हणत होते. ते ह्या जन्मावर प्रेम करावे ते, तर म्हणून त्यांना मी आग्रहास्तव म्हटलं की तुम्ही गाणं पूर्ण म्हणा. वास्तविक पाहता हे आता संतोष साळुंके आणि त्या दुर्वा तेली आवाज अतिशय चांगला आहे. त्यांच्याबरोबर असले त्यांचे म्युझिशियन, तुमचं सर्वांचंही स्वागत करतो. आपल्या मंडळाचे अध्यक्ष सुभाषजी कोळी, त्याचप्रमाणे आदरणीय मामुनीताई, आदरणीय सपकाळताई, आदरणीय मुक्ताताई चौधरी, श्री शिंदेसाहेब, रेळेकरजी, अंकुशजी गायकवाड, त्याचप्रमाणे शिंदेसाहेब, ज्येष्ठ नागरिक संघाचे दुसरे अडसूळ साहेब, कोकाटे मॅडम, मोरे मॅडम, आपले जे माजी अध्यक्ष होते आणि ज्यांनी महासंघाचं पण नेतृत्व केलं असे कैलासवासी प्रभाकरजी कोळी,
त्यांनी अतिशय चांगलं सुंदर काम केलं शहरामध्ये. आपल्याही संघाचे ते अध्यक्ष होते, त्यांचे चिरंजीव रमेश कोळी इथं आलेले आहेत, किरण कोळेकर, इतर सर्व मान्यवर, सर्व वडीलधारी माता भगिनी, आपल्या सर्वांचंच आजच्या या रम्य सायंकाळी स्वागत करत असताना तुम्हाला 25 वर्ष पूर्ण होत असताना तुमचं अभिनंदन. आणि ज्या ज्या लोकांचे या महिन्यात वाढदिवस झाले त्या सर्वांचंच या ठिकाणी अभिनंदन करण्यात आले. सामूहिक केक पण कट करण्यात आलेला आहे. नंदूजी कदम, त्यांचं नाव राहून गेलं, शेरसिंग उर्फ मायल्या खत्री, इतर सर्वच मान्यवर, यादव साहेब आहेत, कोळी साहेब, सर्व मान्यवर ज्यांची नावं राहिली असेल तर क्षमस्व. वास्तविक पाहता अतिशय चांगला कार्यक्रम आणि मोठी संख्या आहे. जरी महामंडळांनी सांगितलं असेल की महिलांना खूप काम असतं, अर्थात आत्ताच ह्याच महिन्यामध्ये जागतिक महिला दिन झालेला आहे आणि ह्या महिना म्हणजे खूप अतिशय महत्त्वाचा. वर्ल्ड कप आत्ता झालेला आहे, महिला जागतिक दिन झाला आहे, वॉर पण आत्ता सुरू आहे, तर गॅसची टंचाई पण आहे, बाकी भाववाढ पण चालू आहे. सर्व काही या मार्च महिन्यामध्ये आपण बघतो आणि मार्च महिन्यामध्ये टाळेबंद असतो, फायनान्शियल इयर असतो आणि त्याचप्रमाणे आपला मराठी कॅलेंडरप्रमाणे नववर्ष ज्याला आपण म्हणतो तो गुढीपाडवा नुकताच झालेला आहे. आज नवरात्रातली 4थी माळ आहे. आता नवरात्र पण सुरू आहे. यावेळेला आता खत्रीने सांगितल्याप्रमाणे 26 तारखेला रामनवमी आहे. यावेळेला अष्टमी आणि नवमी दोन्ही एकाच दिवशी आलेले आहेत. त्यामुळे 26 तारखेला हनुमान मंदिरात इथे जे आरोग्याचं शिबिर आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या ठिकाणी खत्री साहेबांनी दिलेली आहे. आपल्या सर्वांचं इतर बाबीतलं सर्व सूत्रसंचालन नंदू कदम करत आहेत आणि इतर सर्वच मान्यवर सर्वांनाच काहीतरी करावं, करत राहावं अशी प्रकारची इच्छा आहे आणि खरं म्हणून ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे कोणी वयाने म्हातारं होत नाही. असं म्हटलं जातं की एज इज जस्ट द नंबर. तुम्ही फक्त 1 वर्ष पुढचं मोजायचं आणि आनंद करायचा की परमेश्वराने आपल्याला 1 वर्ष अजून दिलेलं आहे. आणि 1 वर्ष होत असताना तुम्ही अनेक अनुभवाच्या खाल्लं गेलेलं असता किंवा अनेक उन्हाळे पावसाळे तुम्ही पाहिलेले असतात. तर अजून एक पावसाळा, अजून एक उन्हाळा, अजून एक थंडी असं परमेश्वराने आपलं बघण्याचा एक योग दिलेला आहे. त्यामुळं आपल्या अनुभवाची शिदोरी घेत असताना आपली मुलं, आपली नातवंडं आणि त्या सर्वांना आपण त्यांचं नेतृत्व करत असताना, त्यांना शिकवत असताना, त्यांचे अनुभव पाहत असताना तुमचे जे अनुभव घेऊन त्यांना समाजाच्या अडीअडचणी दूर करायच्या आहेत. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, स्नेहाने, प्रेमामुळेच अनेक वर्ष आता आपल्याला ज्ञात आहे की मी तुमच्या सर्वांच्याच आशीर्वादाने या तुकारामनगरमध्ये आपण आत्तापर्यंत 30 वर्ष तर माझी यशस्वीरित्या पूर्ण झाली. 6 टर्म झाल्या, आता ही 7वी टर्म आणि हा उच्चांक पण केवळ तुमच्या सर्वांच्याच मुळे झालेला आहे आणि हा बहुमान तुमच्या सर्वांचा आहे, सन्मान तुमच्या सर्वांचा आहे. कारण ह्या शहरामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये पण असं रेकॉर्ड कोणी केलेलं नाही आहे. त्यामुळे ह्या रेकॉर्डचे मानकरी सर्व तुम्ही जण आहात. कारण तुम्ही दिले नसते मतं तर मीच गेलो नसतो, कारण तुमचा सन्मान आहे, तुमचा हा मान आहे. त्यामुळं आपण संत तुकाराम महाराजांच्या नावाने पुनीत झालेल्या संत तुकाराम नगरीमध्ये आपण बघतो की अनेक मंदिरं आहेत, अनेक श्रद्धास्थळं आहेत, अनेक ठिकाणी आपण बघतो अनेक आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक संघ पण आहेत. परंतु आपला ज्येष्ठ नागरिक संघ अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. मगाशीच मामणीताईंनी माहिती देत असताना सांगितलं की बाबा महापालिकेकडे ही मागणी केली, ती मागणी केली, परंतु मामणीताईंना मी आठवण करून देऊ इच्छितो की ज्या वेळेला पांडेजी आणि इतर सर्व मान्यवर होते ज्यांनी सुरुवात केली याची, त्या काळामध्ये मंगलताई आधी महापौर होत्या, नंतर जेव्हा मी त्यावेळेला सभागृह नेता होतो त्या काळामध्ये आम्ही सुरुवात केली. वास्तविक पाहता 2009 ते 2012 मी महापौर होतो आणि त्या काळामध्ये सुद्धा आम्ही टी व्हीचे संच असेल, शबनम बॅग असेल, तुम्हाला वॉटर बॅग असेल, बॅगा दिल्या, काही ठिकाणी आपण टी व्हीचे संच दिले, अनेक गोष्टींना ज्येष्ठ नागरिकांसाठी. परत तुम्ही जेवणाची जी आठवण करून दिली, तिथे रामकृष्ण मोरेला कार्यक्रम झाल्यानंतर जेवणाची पण सुरुवात करून दिली. ज्येष्ठ नागरिक संघांना जागा आपण द्यायचा सुरुवात केली, त्यांना खुर्च्या, टेबल इत्यादी पण आपण दिल्या. अशा भरीव तरतूद करून आपण ज्येष्ठ नागरिक संघांना नेहमी तिथं आपण नेहमी काहीतरी चांगलं करत गेलेलो आहोत. कारण ज्येष्ठ नागरिक म्हटलं तर आपल्या ह्या समाजाचा ठेवा आहे, आपल्या समाजाची एक संस्कृती आहे, त्यांच्याकडनं एक काहीतरी समाजाला शिक्षण मिळतं, शिकायला मिळतं, त्यांच्या अनुभवाची शिदोरी घेऊन तरुण पिढी घडत असते. त्यामुळे आपला सर्वांचा आदर सन्मान करणं हे आमच्या सर्वांचं कर्तव्यच आहे. आणि म्हणून प्रभाकर कोळी साहेब असताना आणि इतर मान्यवरांनी मिळून त्यावेळेला ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मध्यवर्ती
एक महासंघाला जागा असावी त्याची मागणी केली होती. आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागच्या बाजूला तशी एक भव्य इमारतसुद्धा अजितदादांच्या हस्ते त्यावेळेला भूमिपूजन करून आपण केलं होतं. परंतु दुर्दैवाने नंतर सत्ता पालट झाली आणि सत्ता पालट झाल्यानंतर बाकीच्या लोकांनी निर्णय घेतला की ती इमारत कॉर्पोरेशनला द्यावी. म्हणजे आरोग्य खात्याला त्या इमारतीमध्ये तिथं घुसवलं गेलं. वास्तविक पाहता तिथं मागच्या बाजूला ज्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंचं आता स्मारकाचं आणि महात्मा फुलेंचं स्मारक सुरू आहे त्याच्या वरच्या मजल्यावर आपण सावित्रीबाई फुलेंचं स्मारक करून खालच्या बाजूला मोठा हॉल आणि मध्यवर्ती ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठा हॉलसुद्धा त्या ठिकाणी आपण उपलब्ध केला. एक ग्रंथालय आणि ब्रिटिश लायब्ररीच्या धर्तीवर आपण एक सेंट्रली जे ग्रंथालय तिथं केलं होतं की जेणेकरून आपल्या शहरातील जे काही गरीब विद्यार्थी असतील, ज्या लोकांना UPSC MPSCचा अभ्यास करायचा आहे अशा लोकांसाठी सुद्धा तिथं एक दालन आपण केलं होतं. जेणेकरून तिथे मेट्रोचं स्टेशन जवळ आहे, महापालिका जवळ आहे, त्याचबरोबर पिंपरी रेल्वे स्टेशन जवळ आहे, मुंबई पुणे हायवे जवळ आहे. त्यामुळं अशा मध्यवर्ती ठिकाणी आपण ती जागा निवडून ते सगळं बांधकाम केलं होतं. आतासुद्धा जरी ठीक आहे आम्ही सत्तेत जरी नसलो तरी आम्ही पुन्हा प्रयत्न करणार आहे की ती जागा पुन्हा ज्येष्ठ नागरिकांना देता येते का. तर ती जागा दिली तर तुम्हाला मध्यवर्ती ठिकाणी ते एक ठिकाण होणार आहे उठण्या बसण्याचं आणि तुम्हाला सेंट्रली शहरासाठी तुम्हाला एक काम करता येईल. म्हणजे तुमची या वल्लभनगरची जी आहे ती आहेत. आत्ता महामंडळाने सांगितल्याप्रमाणे इकडच्या ज्या गैरसोयी आहेत तुमच्या या बाजूला बाहेर पत्रा टाकून पाहिजेले, बाथरूमचा वगैरे जो प्रॉब्लेम आहे किंवा पाण्याचा प्रॉब्लेम आहे जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला कसा दूर करता येईल ते आपण पाहूया. जरी आपण पत्राची शेड वगैरे साईडला केली तर ती करता येईल आपल्याला, परंतु थोडंसं नियम बाजूला ठेवून आपल्याला करावं लागणार आहे. कारण ही मार्जिन स्पेस आहे, मार्जिन स्पेसमध्ये ते करावं लागणार आहे. परंतु आपण ते सुद्धा प्रयत्न करू. दुसरी गोष्ट म्हणजे यावेळेला इलेक्शनच्या आधीच मी जेवढे ज्येष्ठ नागरिक संघ आहे तेवढ्या ज्येष्ठ नागरिक संघांना आपण प्रत्येक सभासदामागं 1000 रुपये त्या मामुडीचा सांगायला विसरून गेले. हां, ते तुम्ही विसरून गेले, महत्त्वाची गोष्ट विसरली. तर आपण अशा पद्धतीने 2,60,000 रुपये तुम्हा लोकांना एक धनादेश आपण दिलेला आहे. आणि तो 2,60,000चा धनादेशामुळे मला वाटतं तुम्ही आता म्युझिक गाणं बिणं सगळं तुमचं जे सुरू आहे त्याच्यामुळे तर सुरू आहे. परंतु मी आता अजून एक पाहिलं, आत्ताच इथं मावशीने पावती फाडली आणि 200 रुपये लिहित होते. त्यामुळे सभासद फी पण चालू आहे ना, म्हणजे जमा चालू आहे सगळं. तर हां होते ना, चांगली गोष्ट आहे. हां, तर वाढदिवसाचे पण 100 रुपये अच्छा स्वतः देतात. मग पैसे ठेवता कुठं? बँकेत ना. बरं खर्च करा, पण खर्चामध्ये माझी नेहमी विनंती आहे की ठीक आहे चहा प्या पण बिगर साखरेचा प्या आणि वडे वगैरे जरा कमी खा. नाहीतर मी बघतो तिथं बघतो तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये चहा असतो, वडा असतो, पाव असतो. बरं काय जास्त चान्स आणि संधी मिळाली तर वेपर गुलाबजाम पण आणतात. म्हणजे घरी तिथं सूनबाई काटकूट करते, इकडे तुम्ही मजा करता. तर असं नको व्हायला. तर तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची. मगाशी गाण्यामध्ये पण तुम्ही ऐकलं आणि मी तर नेहमी सांगत असतो की मगाशी त्यांनी सांगितलं की आपण इतरांवर प्रेम करावं. तुम्ही इतरांवर प्रेम कधी करू शकता? जेव्हा तुमचं आरोग्य चांगलं असेल तेव्हा. तुम्ही ठणठणीत असाल तर दुसऱ्याचा विचार कराल. तुम्ही जर ठणठणीत नसाल, तुमचे आरोग्य जर उत्तम नसेल तर तुम्ही इतरावर वजन होणार, बोजा होणार. बरोबर ना? सुनेवर, मुलीवर, मुलावर, कोणावर. आपलं आरोग्य उत्तम नाही म्हणणार त्यांना तुमची काळजी घ्यावी लागणार. तुम्ही त्यांची काळजी घेऊ शकता का? नाही घेऊ शकत. जोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी करत नाही, स्वतःवर प्रेम करत नाही. मी 10 वेळा म्हणतो की सकाळी उठल्यावर आपण जे काय आपलं नित्य सकाळचा विधी असतो तो विधी केल्यानंतर आपण आरशासमोर जेव्हा जातो तेव्हा बघतो ना आपण स्वतःला, केस बरोबर आहेत का, पांढरी झालेली मागं घ्या, काळे पुढे घ्या, किंवा अजून काहीतरी करा, चांगले कपडे घाला, सगळं करा. जसं आपण करतो त्याच पद्धतीने आपण आपल्या आरोग्याकडे पण बघायचं आहे की माझं आरोग्य उत्तम आहे का. मी वेळेवर थोडं खायचं पण वेळेवर खायचं, नित्य व्यायाम करायचा. आपली प्रकृती चांगली असली पाहिजे तर आपण नातवंडांची विचारपूस करू शकतो, मुलाकडे बघू शकतो, सुनेकडे बोलू शकतो आणि आपण फिरू शकतो, आपल्या सखींबरोबर चर्चा करू शकतो, मित्रांबरोबर चर्चा करू शकतो. आपला दुसऱ्यांवर बोजा होणार नाही याची काळजी आपण स्वतः घ्यायची. त्यामुळं आपण असं हिंदीमध्ये म्हटलं की सर सलामत तो पगडी हजार. तर तशा पद्धतीने तुमचं आरोग्य जर उत्तम असेल तर तुम्हाला इतर गोष्टी करता येतील. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक म्हणजे नेमकं काय करतो आपण ज्येष्ठ नागरिकमध्ये आता आल्यानंतर तुमच्यासाठी आता मनोरंजनासाठी चांगली गाणं इथे झाली. म्हणजे आपण मनोरंजन पण करतो, सुख असेल ते त्याचं वाटप करतो. समजा
केक कापला एकत्र, काहीतरी वेफर खाल्लं, काहीतरी गप्पा मारलं, ते गेलं म्हणजे आनंद आपण एकमेकाला देतो. आणि बाबा वाढदिवस आहे, एखाद्या घरामध्ये दुःखद घटना घडली तर आपण त्याचं सांत्वन करतो, त्याच्या घरी जातो, त्यांना बोलतो. शेवटी आपण बोलल्याने शेवटी माणूस काय म्हणतो की काळाने आणि चर्चेने आपण साथ दिली की त्यांनी माणसाचं दुःख थोडं हलकं होतं. दुःख विसरतो पण दुःख विसरत नाही. या जन्मामध्ये माणूस आपण जेव्हा जन्माने घेतो त्यावेळेला सुख दुःख हे सर्वांना आहे. वास्तविक पाहता माणसाला सुख खूप आहे, दुःख खूप कमी आहे. परंतु माणसाचा एक दोष आहे, तो दुःखाचा खूप ओबाट करतो, सुखाविषयी कमी बोलतो. दुःख किती वेळा येतो आपल्याला? आपल्या 25 वर्षात, 100 वर्षाच्या, 80 वर्षाचा मामणीताई म्हणले माझा 80 वय आहे, मी दवाखान्यात जाते, मी दवाखान्यात जातो. दवाखान्यात आत्ता जायला लागले. आता 70-75 वर्ष ठणाठण ओरडत होते, सगळ्यांना ओरडायचे. आज एकदा चान्स मिळाला तर सोडत नाही कोणाला दम द्यायचा. तर आपण दुःखाचा अहोभाव जास्त करतो. दुःख आहे सर्वांना आहे, तो काय कोण सुटला नाही. माणूस जो जन्माला आला त्याला मृत्यू जसं आठवलं आहे, त्याला सुख पण आहे दुःख पण आहे. परंतु मनुष्याचं काय म्हणतो, आपण म्हणतो की दुःखावर आपण मात करून जेव्हा सुखाकडे परत प्रयत्न करतो, पुन्हा आपण ते विसरून पुन्हा आपण एकरूप व्हायचा प्रयत्न करतो, पुन्हा आपण ते सर्व बाजूला सारून परत आपलं जीवन व्यतीत करायला जगायला आपण शिकतो, त्याला जीवन म्हणतात. त्यामुळे त्या जीवनाच्या अनुषंगाने वाटचाल करत असताना मी अनेक वेळा सांगितलं की बाबा आपण असं जर म्हटलं की बाबा नावाप्रमाणे काय असतं का, आता सुख म्हणलं तर काय सुख कुठं भेटतं का? बाजारामध्ये भेटत नाही. आरोग्य बाजारात भेटतं का? भेटत नाही. पैसे कमवता येतात, दागिने विकत घेता येतात, बरोबर आहे. चांगला चष्मा विकत घेता येईल, स्टाईलचा चांगला नंबरचा ते विकत घेता येईल, चांगली साडी विकत घेता येईल, चांगले शर्ट चांगला कोट घालता येईल, बरोबर आहे ना. हे सर्व काही विकत मिळतं. परंतु सुख आणि समाधान हे विकत मिळत नाही. आरोग्य विकत मिळत नाही, आयुष्य विकत मिळत नाही, सर्वात महत्त्वाचं वेळ विकत मिळत नाही. तर वेळ महत्त्व ठेवायला पाहिजे, वेळेचं महत्त्व आपण जाणलं पाहिजे आणि वेळेच्या महत्त्वाच्या अनुषंगाने आपण चाललं पाहिजे. जो माणूस वेळेची कदर करतो, जो माणूस वेळेच्या अनुषंगाने चालतो, शिस्त जो पाळतो, त्याच्याबरोबर त्याचं शरीर, त्याचं समाज, त्याची लोकं, त्याचं घर सर्वजण असतात. त्यामुळे लहानपणापासून आपल्याला काय शिकवलं की शिस्त असली पाहिजे. तर प्रत्येकाला शिस्त असली पाहिजे. दुसरी गोष्ट जे जेंट्स आहेत त्या जेंट्स लोकांनी तंबाखू, गुटखा, सिगरेट काय असेल तर त्याच्यापासून लांब राहावं. ज्यांच्याकडं असेल व्यसन त्यांनी कमी करावं. तर अशा पद्धतीने आपल्याला आपलं आरोग्य सांभाळायचं आहे. त्या बाबतीत आमच्या माता भगिनींचा काय प्रॉब्लेम नाही आहे. काही माता भगिनींना जास्त मिश्री लावायची सवय. एकदा मिश्री हातात घेतली की ठणाठण गप्पा मारत आपलं मिश्रीकडे जातात. परंतु मिश्रीचे सुद्धा दुष्परिणाम आहेत. शेवटी ते तंबाखू आहेत. काही लोकांना मग गालाचा कॅन्सर होतो, काही लोकांना घशाचा कॅन्सर होतो. अशा पद्धतीने प्रॉब्लेम होतो. शेवटी काही पण करा, कमी करा, थोडक्यात करा. जास्त गुलाबजामुन खाल्ले तरी त्रास, जास्त जिलब्या खाल्ल्या तरी त्रास, जास्त गोड खाल्लं तरी जास्त तिखट खाल्लं तरी त्रास, जास्त पोटभर खाल्लं तर मग गॅस आहे, अपचन आहे, अमुके तमुके सगळं. त्यामुळं जे काय करायचं ते करा, मजा करा, भरपूर मजा करा, परंतु थोडक्यात करा. काय करायचं थोडक्यात करा. त्यामुळे आता सर्वांना तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभावं, निरामय आरोग्य लाभावं ही गणरायाचरणी प्रार्थना करतो, परमेश्वरांनी प्रार्थना करतो की तुमचं जे काय उर्वरित जीवन आहे ते असं सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं जावं अशी परमेश्वरांनी प्रार्थना करतो. असंच तुम्ही हसत खेळत राहा, आनंदाने राहा. शेवटी आपल्याला एक दिवस सगळ्यांना या पृथ्वीला, या जगाला निरोप द्यायचा आहे. परंतु निरोप देत असताना सुद्धा हसत निरोप द्यायला पाहिजे. आपण रडत निरोप द्यायचा नाही आहे. त्यामुळे हसत राहा, कायम आपल्या आरोग्याची काळजी घ्या. पुन्हा एकदा तुमचे 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं तुमचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. तुमच्या सर्व जेवढे काही पदाधिकारी आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांचंही कौतुक करतो. आज आपल्याकडे पाहुणे म्हणून मोरे आणि दुसऱ्या मॅडम आपल्या आलेल्या आहेत आणि बाकीचे पण इतर मंडळातले लोक आहेत. तुमचे सर्वांचं स्वागत. तुम्ही सर्वांनी वेळ घालात, इथं आलात त्याबद्दल. आमचे दुसरे पत्रकार सहकारी आहेत, बहुजन सैनिक, त्यांच्या सुविध पत्नी त्या आहेत आणि त्यांचा शूटिंग वगैरे त्यांचं आपल्या इथंच चांगलं काम चालतं आहे. तर अशा पद्धतीने आणि या ठिकाणी आपल्याला पुढील सुरेल गाणे वगैरे पण ऐकायचे आहेत. पुढचा आनंद तुम्हाला लुटायचा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ह्या नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो. मला बोलवल्याबद्दल, सत्कार केल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. एक खऱ्या अर्थानं हे आणलेलं आहे, शोभा आणलेली आहे, अशी रंगत आणलेली आहे. असे ज्यांचे स्वर या ठिकाणी आपण ऐकलेत, अशा कोकण कन्या दुर्वा तेली यांचा या ठिकाणी महापौरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा. कोकाटे ताई.
आणि खऱ्या अर्थानं या जगण्यावर प्रेम करावं हे सुरेल आवाजात गायलं ते संतोष साळुंके. शेरबहादूर खत्री यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. आता गायक म्हणल्यानंतर साऊंड सिस्टीम आलीच ना. अत्यंत उत्कृष्टपणे ज्यांनी साऊंड सिस्टीमची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे असे दिनेश साऊंड सिस्टीमचे संचालक सुभाष कोळी यांनी सत्कार करावा. आणि आपल्या सुरेख कॅमेराने आजचा हा पूर्ण कार्यक्रम ज्यांनी चित्रबद्धित केला आहे त्या अनिता बिराजदार, बहुजन सैनिक चॅनलच्या अनिता बिराजदार, अलका बिराजदार, अनिता बिराजदार यांचा सन्मान मुक्ता चौधरी आणि सबका मॅडम यांनी करावा. धन्यवाद. यानंतर मी पुढील कार्यक्रम सुरू करावा अशी या विनंती करतो. बाळासाहेबांबरोबर मी 2 शब्द एक कविता केली आहे ते सांगते. कृष्ण भक्ती ज्यांची न्यारी, कृष्ण भक्ती ज्यांची न्यारी, संत तुकाराम नगरची जनता द्यास प्यारी, संत तुकाराम नगरची जनता द्यास प्यारी, उदंड आयुष्य लाभो तयाशी, हीच प्रार्थना ईश्वरापाशी, हीच प्रार्थना ईश्वरा. धन्यवाद. धन्यवाद ताई. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.